हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जान्हवी व्लॉग. तर आजचा व्लॉग फक्त मी स्टार्ट केला आहे. पूर्ण व्लॉगमध्ये कदाचित दीपराज माझ्यासोबत नसणार आहे, कारण मी आली आहे पुण्याला. इकडे माझ्या मावशीचा मुलगा राहतो, जिकडे माझ्या सगळ्या मावशा आल्या आहेत. मला टोटल 7 मावशा आहेत आणि त्या 7 मावशांनी ठरवलंय की आपण एक ट्रिप काढूया आणि ती ट्रिप असणार आहे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर. तर त्या 7सोबत मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जॉईन करणार आहे, माझा मावशीचा मुलगा. तर तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते कोण कोण माझ्या मावशी आहेत. तर ही माझी एक मावशी आहे, ज्याच्या आधी एक मावशी येते जी आमच्या गावी राहते, ती आली नाहीये. ही 2 नंबरची मावशी आहे. मावशी नमस्कार कर, बोल ना नमस्कार. आणि त्याच्यानंतर ही 3 नंबरची मावशी आहे. त्याच्यानंतर ही 4 नंबरची मावशी आहे. ही 5 नंबरची मावशी आहे. ही 6 नंबरची आहे जी माझी मम्मी आहे. आणि ही 7 नंबरची मावशी जी सगळ्यात शेवटची मावशी आहे. 9 जण आहेत आमच्या मामाकडच्या फॅमिलीमध्ये. तशी यांची फॅमिली आहे आणि ह्यांच्या सगळ्यांची मुलं मुली मिळून 18 लोक. आम्ही फक्त कझिन्स, ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत आणि बाकी अजून दुसरे लोक तर भरपूर आहेत. मग तसं कॅल्क्युलेट केलं तर ऑब्व्हियसली आता एवढे सगळे लोक असल्यावरती आम्हाला गाडी क्रुझरच लागणार आहे. आम्ही क्रुझर केली आहे मस्त. सो आता बघूया गाडीमध्ये काय एन्जॉय करतात. खायला बरंच सारं सामान घेतलंय, जे टिपिकल महाराष्ट्रीयन फूड लाईक शेंगा घेतलेला आहे, त्याच्यानंतर चिवडा घेतलेला आहे. आणि ह्या लोकांनी रात्री गोड दशम्या बनवल्या, कारण बाहेर खायला नको, कोणाला त्रास होईल असं नको म्हणून. ह्या 2-3 पिशव्या तर फक्त खायच्या भरल्या त्यांनी. 2 दिवसाचा स्टॉक एकदम भरून ठेवलेला आहे. ही आमची पब्लिक येते ज्याच्या त्याच्या बॅग पकडून क्रुझरमध्ये बसण्यासाठी. ही आमची क्रुझर आहे. आणि हा आमचा गाईड असणार आहे आजचा, जो आम्हाला व्यवस्थित गाईड करून अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. सो दिवसाची सुरुवात झाली आहे आमची पहिली गणपतीपासून. थेऊरचा एक गणपती आहे जो अष्टविनायक पैकी एक आहे, तर त्याचं आम्ही आधी दर्शन करणार आहे. तर हे मंदिर आहे थेऊरचं चिंतामणी गणपती मंदिर. सो आता आम्ही थांबलोय जेवणासाठी एका जागेवरती. इकडे सगळी अशी आंबराई आहे, सगळे आंब्याची झाडं लावले आहेत आणि या झाडाच्या सावलीखाली आम्ही जेवणार आहे. आम्ही जिकडे बसलोय तिकडे झाडाला खूप साऱ्या कैऱ्या लागल्या आहेत मस्त, आणि खाली पण खूप साऱ्या कैऱ्या पडल्या. तर आता सगळेजण इकडे जेवायला बसले आणि जेवणाला ह्या लोकांनी घेतलंय गोड दशमी, पिवळा पराठा, ही आहे खोबऱ्याची चटणी, हा आहे ठेचा, हे आहे लोणचं. हा एवढा मस्त जागेवर बसून हे खायला खूप मजा येणार आहे. आता मस्त ही कैरी आणि मीठ खाणार आहे. कैरी खूप छोटी असल्यामुळे ती कडू लागते. मोठी कैरी जर घेतली तर त्याची टेस्ट अजून चांगली लागू शकते. झाडावरून कैऱ्या तोडायला भीती वाटते, कारण कोणी ओरडेल आणि असं करायला पण नाही पाहिजे. ज्या खाली पडलेल्या होत्या त्याच कैऱ्या घेऊन आम्ही खातोय. तर आता आम्ही पोहोचत आलोय तुळजापूरला. 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचू मंदिराजवळ. काय इन्फॉर्मेशन देते. मंदिराच्या परिसरात पोहोचलोय आता. इकडनं देवदर्शनाचा मार्ग आहे, तर आम्ही आता जातोय आत दर्शनासाठी. आता आम्ही मुखदर्शन करतोय. आता आम्ही आलोच आहे मंदिराजवळ. तर फायनली आमचं भवानी मातेचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. आम्ही मुखदर्शन केलं जे 50 फूट लांबून होतं आता. आणि त्यानंतर तिकडे जवळ महादेवाचं मंदिर पण आहे, जिकडे आम्ही महादेवाचं दर्शन केलं. आणि हे लोक मला सारखं फोटो काढायला लावत आहेत. प्रत्येक वेळी फोटो काढताना माझ्या सगळ्या मावशा नंबर प्रमाणेच उभं राहतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. देवदर्शन तरुणपणी करायचं, कारण म्हातारा झाल्यावरती गुडघ्यावर हात ठेवून पायऱ्या चढाव्या लागतात. हे बघा यांचे कष्ट. तर आम्ही तुळजापूरवरून निघालो होतो अक्कलकोटसाठी आणि आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय. आणि आमचा भाऊ आमची सेवा करतोय, चहा सगळ्या मावशींना चहा देतोय. चहा घ्या, चहा गरम गरम चहा. फायनली आम्ही वटवृक्ष मंदिरात आलोय स्वामींच्या. आणि हे स्वामींचं मंदिर गर्दी कमी असल्यामुळे दर्शन पण खूप व्यवस्थित होणार आहे. तर आता आम्ही आलो आहे चोळप्पा महाराजांच्या मठाजवळ, ज्याला समाधी मठ असं पण म्हणतात, जिथे एक वाडा आहे जिथे स्वामींच्या पादुका वगैरे
ते सगळं जपून ठेवलं आहे त्यांनी त्या काळातलं स्वामींची कुराड वगैरे सगळं आहे तिकडे. हे बघा, हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा जिथे स्वामी राहिले. आणि हा स्वामींचा मूळ फोटो आहे. पूर्वी जसे स्वामी होते तसाच हा फोटो काढलेला आहे. मी हा वाड्यातला जास्त शूट नाही करू शकली कारण मला माहिती नाही की तिथे अलाव आहे की नाही, बट मी ते शूट नाही केलं आहे. फायनली आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही जातो आहे आमच्या रूमला झोपायला. हे आहे समाधी मठ जे चोळप्पा महाराजांचं, आणि इकडे आम्ही रूम घेतला आहे. खूप जवळ आहे, अगदी म्हणजे समोरच आहे. आमच्या रूममधून पण चोळप्पा महाराजांचा मठ दिसेल असं. तो गाइस जानवी मस्त घूम रही है अपने फैमिली के साथ, और मैं देखो यहाँ पे खाना क्या खा रहा हूँ, जला हुआ खिचड़ी खा रहा हूँ मैं. ये देखो ये, लेकिन मुझे ऐसा खिचड़ी बहुत पसंद है. मैं जानवी को हमेशा बोलता हूँ कि ऐसा वाला खिचड़ी बना, थोड़ा जलने दे चलेगा. खिचड़ी बनाने के लिए 3 सीटी लगता है, लेकिन मैं बोलता हूँ उसको 4 लगने दे, चलेगा मेरे को जला हुआ. चलो जानवी अभी मस्त एंजॉय करिए. जानवी का भी देखो आप ये पूरा ब्लॉग देखो कि जानवी ये ब्लॉग में, मैं नहीं हूँ. The next day. तर आज आहे डे 2. आता वाजले सकाळचे 5:30. ऑलरेडी 6:30ला इथे भजन चालू होते आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी, मी आणि माझा भाऊ. हा आमचा रूम होता रात्रीसाठी. आम्ही इकडे 8 लोक झोपलेलो एवढ्या छोट्या रूममध्ये. वरती कॉटवर 4 लोक आणि खाली 2 एक्स्ट्रा गादी मागवली होती, त्याच्यावरती 2-2 असं आम्ही टोटल 8 जण एका रूममध्ये झोपलेलो. आता सगळेजण रेडी होतील आणि मग आम्ही जाऊ दर्शनासाठी. मी आणि माझा भाऊ आता जातोय सकाळचं पहाटेचं दर्शन करायला. तर आता अजिबात गर्दी नाही आहे सकाळी सकाळी. इकडनं एकदम छान स्वामींचं दर्शन होणार. इकडे एक राजगुरू मठ आहे जिकडे रामाचं मंदिर सुद्धा आहे. हे असं सगळं परिसर आहे हा राम मंदिराचा. तर आता आम्ही पोहोचलोय पंढरपूरला आणि आम्ही आता गाडी वगैरे इथे पार्क केलेली आहे. गाडीतून बाहेर यायलाच एवढा वेळ लावता. आता सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या बॉटल्स पॅक करून घेतलाय. आणि ह्या आमच्या आजीबाई ह्या सगळ्या माझ्या मावश्या आहेत, पण या आजीबाईंनी पूर्ण पांघरून घेतलंय ऊन नको लागायला म्हणून. सगळ्यांनी ज्याचे त्याचे रुमाल बांधून घेतले. आणि तुम्ही मॉडर्न बाई तुम्ही बांधत नाहीये का रुमाल डोक्याला? नाही. आमच्या मॉडर्न बाई जावयांनी दिलेली पर्स बिलकुल पण सोडत नाहीये. सगळीकडे जावयांनी दिलेली पर्स घेऊन फिरतायत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. तर आम्हाला ही एक विठ्ठलाची मूर्ती घ्यायची आहे. ऑलरेडी ह्या लोकांनी मंदिरात दर्शनाच्या आधीच इकडे शॉपिंग करायचं स्टार्ट केलं आहे आणि डील पण चालू झाली आहे या लोकांची. ह्याच्यात कमी करा, त्याच्यात कमी करा, तसं मी पण करते. तर मंदिरात फोन अलाउड नाही आहे. मी पुढच्या काही गोष्टी शूट नाही करू शकणार. आम्हाला फोन सगळ्यांचे लॉकरमध्ये जमा करायचे. आम्ही ऑलमोस्ट मंदिराजवळ आलो आहे. हे मंदिर आहे इकडे मंदिराजवळ समोरच लॉकर आहे आणि इकडे फोन जमा करावे लागतात. फोन घेऊन आत जाऊ शकत नाही. तेजसकडे तेजस हे 2 फोन घे. 3 hours later. तर फायनली आमचं विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आम्ही चरण दर्शन घेतले. त्यासाठी आम्ही जवळपास 4 तास लाईनमध्ये थांबलेलो. खूप मोठी लाईन होती. तर आम्ही निघू आमच्या गावी जायला. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या मावशीची पर्स हरवली आहे आणि आम्ही ते शोधतोय. CCTV मध्ये चेक करू एकदा. लकीली मिळाली तर चांगली गोष्ट. तर यांचा पर्सवाला सीन झालेला आहे. पर्सचं आम्ही खूप ट्राय केलं शोधायचं पण आम्हाला नाही मिळाली. आम्ही CCTV फुटेज पण चेक केले. फुटेजमध्ये एक मुलगी दिसतेय बट कन्फर्म नाही आहे की ते तिनेच घेतलंय. आता आम्हाला तर नाही मिळणार म्हणजे पोलीसमध्ये कंप्लेंट करा वगैरे खूप मोठी लॉंग प्रोसेस करावी लागेल. सो आता आम्ही होप सोडले. आता आम्ही जातोय परत निघतोय पुण्याला जायला. तर आता आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. सगळे लोक खूप जास्त थकलेत कारण आम्ही खूप वेळ मंदिरात लाईनमध्ये उभं होतो. आता थोडं फ्रेश होतो चहा पिऊन आणि आम्ही ऑलरेडी रूटला लागलोच आहे पुण्याच्या. 3-4 तासात पुण्याला पोहोचू. फायनली आम्ही पोहोचलो आहे पुण्याला आणि सगळ्या लोकांचे खूप पाय दुखत आहे. आता सगळ्यांना रामकृष्ण हरी आठवत आहेत. सगळेजण पायाला हात लावून रामकृष्ण हरी करताय. असा होता आमचा प्रवास. तर भेटूया उद्या. बाय.